नर्मदे हर त्वदीयपादपंकजं नमामि देवी नर्मदे, त्वदीयपादपंकजं नमामि देवी नर्मदे. आज माझी पहिली पायी नर्मदा परिक्रमा अनुभव कथन 2013-14 व तीर्थ महात्म्य वर्णन भाग 59. त्यासाठी मी हरिभक्तीपरायण सौ सीमाताई नवनाथ महाराज आहेर, श्री क्षेत्र ताहराबाद, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर इथून आपल्यासमोर लाईव्ह येत आहे. नर्मदा परिक्रमेचा हा 59वा भाग, म्हणजेच नर्मदा माईच्या उगमस्थानावरती रात्रीचा मुक्काम झाला. कारण नर्मदा मैयेच्या या अमरकंटक पर्वतावर एक रात्र जो मुक्काम करील, त्याचे जे पितर पिढ्यानपिढ्या जे खिचपत पडलेले असतील, नरकात पडलेले असतील किंवा दुःखात असतील, तर ते सगळे पितर तृप्त होत असतात. कारण अमरकंटकचं महत्त्व सांगता सांगता कालचा भाग म्हणजे मागचा भाग 58वा भागसुद्धा खूप मोठा झाला. पण तेवढंच ते नाही आहे, तर अमरकंटकचं महत्त्व आणि अमरकंटकचे तीर्थ सांगायचे झाले तर नर्मदा पुराणानुसार अमरकंटक आणि ओंकारेश्वर या दोन ठिकाणी अमरकंटकला 3.5 करोड तीर्थ आहेत आणि ओंकारेश्वरला सुद्धा 3.5 करोड तीर्थ आहेत. 3-4 कोसाच्या आत एवढी तीर्थ आहेत, एवढी गर्दी तीर्थांची आहे. लाखो हजारो कोटी ऋषीमुनींनी तिथे तपश्चर्या केलेली आहे. असा अमरकंटक पर्वत की सगळ्या ऋषीमुनींचा असं मत आहे की माणसाच्या परमार्थाचा, विज्ञानाच्या दृष्टीने सुद्धा आपण जे करतो आहोत त्याचा अगोदर पाया भक्कम लागतो. आणि पाया भक्कम म्हणजे आपल्याला ब्रह्मज्ञान मिळवायचं आहे, ब्रह्मपदावर जायचं आहे. तर त्यासाठी ब्रह्मनिष्ठा म्हणजेच आपण अमरकंटक हे मूळ स्थान आहे. तर आपल्या ब्रह्मावर आपण एकनिष्ठ असलो पाहिजे. म्हणजे आपल्या श्रद्धा, आपला विश्वास, आपला परमार्थ याच्यासाठी आपलं आत्मनिष्ठा आपली असली पाहिजे. तर हे सगळं मिळवण्यासाठी अमरकंटक सांगितला की नर्मदा मैया स्वतःच हे ब्रह्मावर आरूढ आहे आणि ही स्वतःच ब्रह्म आहे. तर तिच्यामुळेच आपण त्या ब्रह्माला, त्या भगवंताचा, त्या ब्रह्माचा अनुभव घेऊ शकतो. म्हणून असं अमरकंटक पर्वत आहे की त्या अमरकंटकावरती 3.5 करोड तीर्थ आहेत. आणखी त्या अमरकंटकाचं महत्त्व सांगायचं झालं तर मी कितीही सांगितलं तरी ते पूर्ण होणार नाही. पण जेवढं सांगते आहे तेवढं माझ्या नर्मदा माईच्या कृपेने, माझ्या नर्मदा माईच्या इच्छेने आणि तिला स्मरूनच जे काही बोलते आहे तिच्या इच्छेनेच बोलते आहे. कारण एवढं सांगायचं म्हटलं तर माझा एवढा काही अभ्यास नाही आहे आणि मी काही खूप शिकलेली नाही आहे. पण तीच माझ्याकडून हे बोलवते आहे की हे सगळ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे, हे सगळ्यांना माहिती झालं पाहिजे की नर्मदा काय आहे आणि नर्मदा परिक्रमा काय आहे. तर नर्मदा मैयेचा हा जो अमरकंटक पर्वत आहे, या अमरकंटक पर्वतावरती अशा काही पूर्वी कथा घडलेल्या आहेत की एका कल्पामधली नर्मदा मैयेची अशी जन्मकथा सांगितली जाते. कारण मी तुम्हाला पहिल्या भागामध्ये मैयेची एक जन्मकथा सांगितली होती, तर त्याच्यासारखीच थोडी पण नाव वगैरे बदलून आहे. तर ती वेगळ्या कल्पातली कथा आहे. ती म्हणजे जेव्हा ब्रह्मदेवाने सृष्टीची उत्पत्ती केली आणि सृष्टीची उत्पत्ती 4 खाणी 84 लाख योनी 3 गुणीमध्ये सृष्टीची उत्पत्ती झाली. काम पूर्ण झाल्यावर ब्रह्मदेवाला समाधान लाभलं, म्हणजे मनाला समाधान वाटलं. कोणतंही काम मोठं आपण हाती घेतलं आणि ते व्यवस्थित पार पडलं तर त्याचं शेवटी एक समाधान असतं. मग ब्रह्मदेवाला सुद्धा असं समाधान वाटलं आणि ब्रह्मदेव असे मांडी घालून, हात असे मांडीवरती ठेवून ब्रह्मदेव बसले आणि सगळ्या सृष्टीला असं डोळे भरून बघू लागले. पण पाहता पाहता आपण केलेल्या कामाचं, समाधानाचं, त्या आनंदाचं त्यांच्या डोळ्यात 2 अश्रू आले. दोन्ही डोळ्यात 2 अश्रू आले आणि ते दोन्ही अश्रू
त्यांच्या हातावर पडले, दोन्ही हातावर 2 अश्रू पडले. तर जो डाव्या हातावर जो अश्रू पडला त्या अश्रूचं, त्या पाण्याचं एक पुरुष म्हणजे एक मुलगा जन्माला आला. आणि उजव्या हातावर जो अश्रू पडला त्याच्यापासून एक मुलगी जन्माला आली. तर ब्रह्मदेवाचे ते लक्षात आलं नाही. ब्रह्मदेवाने तो अश्रू इकडच्या बाजूला झटकला म्हणजे डाव्या बाजूला, तर तो छत्तीसगडच्या बाजूला. तो मुलगा, ते बाळ, तो अश्रू तो थेट त्या छत्तीसगडच्या प्रांतामध्ये, ती असलेली नगरी म्हणजे सोनमुडा नगरी, त्या सोनमुडा राजाच्या नगरीत तो पडला. तर त्याचं बाळ झालं. ते सोनमुडा राजाने तो मुलगा म्हणून त्याचा स्वीकार केला. आणि उजव्या हातावरचा जो अश्रू होता तो दक्षिण बाजूला म्हणजे अलीकडच्या बाजूला तो पडला. तर तो जो पर्वत आहे, तो पर्वत म्हणजे मेकल पर्वत. तुम्हाला मागेही सांगितलं, मेकल पर्वत हा मेकल पर्वत राजा होता पूर्वी. तर तो राजा, त्या राजाच्या नगरीमध्ये तो अश्रू पडला, तर त्याची मुलगी झाली. तीच पुढे नर्मदा माई झाली. आणि नर्मदा माई त्या मेकल पर्वताच्या मांडीवरून खाली वाहू लागली. म्हणजेच अमरकंटक ठिकाण म्हणजे मेकल पर्वताची मांडी आहे. आणि ती नर्मदा माई तिथून वाहत असता ती लहानाची मोठी होऊ लागली, खेळू लागली, बागडू लागली, माई की बगियामध्ये जाऊ लागली. आणि पुढे ते मोठी झाली. पण त्या सोनमुडा राजाचा जो मुलगा होता, त्याच्या नगरीत पडलेला तो बाळ, तर तोही मोठा झाला. पण तो तरुण झाल्यावर एवढा वीर पराक्रमी झाला, एवढा शूरवीर झाला, एवढा सुंदर दिसायचा, एवढा तेजस्वी दिसायचा की त्याला जो बघेल तो त्याच्या मोहातच पडायचा. एवढा सुंदर तो दिसायचा. आणि तो एक दिवस नर्मदा किनारी आला. नर्मदा किनारी आल्यावर त्याला असं वाटलं की आपण कसे दिसतो हे आपण पाण्यात बघावं. म्हणून नर्मदा मैयेत त्याने पाण्यात स्वतःचं प्रतिबिंब पाहण्यासाठी तो डोकला. तर नर्मदा मैयेने त्याला बघितलं. नर्मदा मैयेने बघितलं आणि नर्मदा मैयेला असं वाटू लागलं की आता ह्याच्यासोबत आपलं लग्न व्हायला पाहिजे. त्याला बघितलं पण तो पटकन निघून गेला. परत कुठे गेला काहीच कळला नाही. आणि त्याने नर्मदा मैयेला एकेकाळी कुठेतरी असं खेळताना बघितलं होतं. तेव्हा त्याला असं वाटलं की हीच मुलगी आपल्याला पत्नी म्हणून मिळावी. दोघांचं असं परस्पर प्रेम. पण कालांतराने पर्वतराजाने ठरवलं, मेकल पर्वतराजाने, की मुलीचं लग्न करायचं. म्हणून त्याने पण ठेवला. तो पण गुल बकावलीचं फूल जो आणून देईल ते दुर्मिळ होतं. पण हे त्या मुलाला म्हणजे त्या शोणभद्राला कळालं आणि तो फिरू लागला. सर्व जंगल फिरला, मेकल पर्वत, आणि बाजूला तो थेट विंध्याद्रीमध्ये म्हणजे विंध्या पर्वतामध्ये आला. तिकडे खूप फिरला पण त्याला ते फूल मिळत नव्हतं. मग नंतर शेवटी खूप कष्टाने ते फूल मिळवलं आणि त्याने राजाकडे दिलं. आता राजाने ठरवलं ह्याच्यासोबत हिचं लग्न करायचं. आता नर्मदा मैयेला सुद्धा आशा होती की त्याच्यासोबत माझं लग्न व्हावं. लग्न ठरलं. पण त्या कल्पामध्ये असं वर्णन आहे की ती जुहीला जी दासी होती तिचं नाव ज्वाला होतं. आणि ती ज्वाला ती तिची मैत्रीण होती. तर ती मैत्रिणीला तिने सांगितलं की मला त्याला बघायचं आहे, त्याच्यासोबत बोलायचं आहे, तर तू त्याला बोलवून आण. इकडे तर लग्न मंडप तयार झालेला होता. तुम्हाला मागच्या भागात सांगितलं की माईचा मंडप वगैरे तिकडे सगळं आहे. तर त्याला बोलवायला गेली आणि हिने तिकडे जाऊन त्या फसवलं. म्हणजे सांगितलं मीच नर्मदा आहे. ही कथा दुसऱ्या कल्पातसुद्धा अशीच थोडी थोडी आहे. फक्त भगवान शिवजीपासून तिची उत्पत्ती सांगितली. मग तिने मीच नर्मदा आहे असं सांगितलं आणि यांचं परस्पर प्रेम, गप्पा गोष्टी चालू झाल्या. हे दोघं एकत्र बसलेले असताना नर्मदा मैया ही अजून का येत नाही म्हणून त्या रस्त्याने तिला पाहायला गेले. तर हे दोघं एकत्र बघितले आणि ती रागाने प्रवाहाच्या रूपाने वाहू लागली. पण ती ज्वाला जी होती ती ज्वालासुद्धा तिकडच्या बाजूला छत्तीसगडकडे वाहू लागली. तुम्हाला सांगितलं अमरकंटकच्या उत्तर तटावर ते होतं तेव्हा सांगितलं की ती ज्वाला तिथे ज्वालेश्वर आहे, तीच जुहीला. आणि पुढे परिवर्तन झाल्यावर म्हणजे माईच्या बगियामधून आपण पुढे गेल्यावर पुढे 1-2 किलोमीटरवर सोनमुडा म्हणजे शोणभद्र तो आता लाजला आणि लज्जेने त्याला वाईट वाटलं की आपण हिला फसवलं, आपल्याकडून चूक घडली. म्हणून तो लज्जेने छत्तीसगडकडे निघून गेला, हिला मैयाला तोंड न दाखवता. पण तो आजही तिच्यावर प्रेम करतो आणि नर्मदा मैयेचं सुद्धा त्याच्यावर प्रेम आहे. पण फक्त परस्पर हे
मनातलं प्रेम हे मनातच राहून गेलं आणि त्या विरहामध्ये, त्या प्रेमाच्या विरहामध्ये आजही ते दोन्ही दोन बाजूला वाहत आहेत, अशी तिथली आख्यायिका सांगितली जाते. पुढे आणखी एका कल्पामध्ये अशी नर्मदा मैयाची कथा आहे, पण ती थोडं पुढं गेल्यावर सांगेल. कारण आज अमरकंटकमध्ये म्हणजे दक्षिण तटावर काल आम्ही तट परिवर्तन केलं, म्हणजे उत्तर तटावरून आता दक्षिण तटावर आलो आणि दक्षिण तटावर मुक्काम केला. दक्षिण तटावर जर मुक्काम झाला, दक्षिण तटावर जो राहील, जास्त दिवस राहील, 3 महिने राहील, 6 महिने राहील, तर दक्षिण तटाचं एक रात्रीचा मुक्काम पितर तृप्त करतो आणि उत्तर तटावरचा एक रात्रीचा मुक्काम भगवत प्राप्ती करून देतो. म्हणजे दक्षिण तट भगवान शिवजींचा सांगितला, उत्तर तट भगवान महाविष्णूचा सांगितला. म्हणून उत्तर तटावरून दक्षिण तटावर कालच आलो आणि पुढे येऊन गीता स्वाध्याय आश्रमामध्ये मुक्काम केला. पण अगोदर मैयेचं स्नान करून आलो, मैयेचा घाट वगैरे सगळं बघून आलो. पण आता पुन्हा पहाटे उठलो आणि पहाटे उठून, कारण तिथे रात्रभर लाईट चालूच आहे, पहाटे 3 वाजता उठून पुन्हा मैयेच्या त्या कुंडावरती, जिथे स्नानकुंड आहे तिथे स्नानासाठी गेलो. आणि ते स्नान करून, कारण तिथं बाजूलासुद्धा खूप दगडाची परशी वगैरे ओवऱ्या सगळं असं बनवलेलं आहे, तर ते सांगतात की 1439मध्ये एक महाराज गुलाबसिंह यांच्या आज्ञेवरून, यांच्या इच्छेवरून एका मुस्लिम कारागिराकडून ते बनवून घेतलं होतं असं सांगतात, त्या ओवऱ्या वगैरे. तर तिथे सगळं दगडी बांधकाम आहे. तिथे मैयेचं पुन्हा पहाटे 3-3:30ला स्नान केलं आणि स्नान झाल्यावर पुन्हा गीता स्वाध्याय आश्रमामध्ये गेलो, मैयेची पूजा आरती केली. आता मैयेचं जल तिथे होतं, खूप आनंद वाटत होता आणि आरती वगैरे झाली. आता आरती झाल्यावर तोपर्यंत 4-4:30 वाजलेले होते. पण आता निघायचं आहे, तर तिथल्या एका सेवेकरांनी सांगितलं, थोडं थांबा, चहा वगैरे घ्या आणि मग जा. चहा वगैरे घेतला आणि चहा घेऊन आता नर्मदेहर म्हणून तिथला सिक्का घेऊन तिथून त्या बाबाजींचं दर्शन घेऊन, कारण बाबाजींना खूप आनंद व्हायचा. ते म्हटले, अरे तुम्ही तरुणपणामध्ये परिक्रमा करता, खूप भाग्यवान आहात, कारण संसार सोडून यायचं म्हटल्यावर अवघड गोष्ट आहे. एकतर माणसाने संसारात पडण्याच्या अगोदरच विरक्त व्हावं लागतं, अगोदरच त्याच्यापासून पळावं लागतं आणि संसारात पडल्यावर तुम्ही पुन्हा बाहेर निघालात, हे मला विशेष वाटतं. तसं आम्हाला काही कळत नव्हतं विशेष आहे की काय आहे, पण त्यांनी तसं म्हटलं आणि सांगितलं, जा, तुमची परिक्रमा सफल होईल, खूप चांगला प्रवास होईल. नर्मदा मैयेवर अशी श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा, नर्मदा मैया तुम्हाला काही अडचण येऊ देणार नाही, नर्मदा मैया तुम्हाला कायम सांभाळील. आणि नर्मदा मैया खरंच सांभाळते, आम्हाला खूप सांभाळते. म्हणून त्या ठिकाणावरून बाबाजींचं दर्शन घेऊन आता चहा घेऊन निघालो. आश्रमाच्या गेटच्या बाहेर आलो, तर तिथे असं सांगतात तिथे आणखी एक जैन मंदिर आहे. तर त्या जैन मंदिरामध्ये वृषभदेवाची 24 टन वजनाची आणि 10 फूट उंचीची अशी एक कमलासनामध्ये बसलेली मूर्ती आहे. तर तिचं वजन 24 टन आहे. केवढी मूर्ती असावी, आणि धातूंची आहे ती मूर्ती, 10 फूट उंचीची आहे, बसलेली आहे. शिवाय खूप मोठी मूर्ती आहे ती. आणि तो सगळाच परिसर असा बघितला तर खूपच विशेष आहे. मग तिथून मैयाच्या कुंडापासून आता मैयेचं दर्शन पहाटेच घेतलेलं होतं, म्हणून आता बाजूबाजूने चालत होतो. अगदी काही अंतर चालून गेलो. आता त्या ठिकाणी तुम्हाला मी सांगतच आले की पूजनीय चितळे माईंचं म्हणजे प्रतिभा माईंचं तिथे आता अन्नक्षेत्र आहे. पण माझ्या पहिल्या परिक्रमेमध्ये त्यांचं पुढे म्हणजे छोटी चिपानेरला अन्नक्षेत्र होतं, तेव्हा तिथे नव्हतं, पण आता तिथे आहे आणि त्यांच्याच नावावरती अन्नक्षेत्र चालतं. तर ते बसस्टँडच्या जवळ आहे. मग पुढे ते अन्नक्षेत्रही आता तेव्हा नव्हतं, पण तिथून सगळं जंगलच आहे, भयंकर जंगल, खूप माकडं. जाता जाता पुढे मैयाचे कुंडही आहेत, असे अंतराने छोटे तलाव बनवलेले आहेत पाणी साठवण्यासाठी. तर ते सगळं पाहत तो परिसर पाहत तिथून पुढे निघालो. तर पुढे एक नदी लागली.
ती नदी म्हणजे छोटीशी नदी आहे. माझ्या पतिदेवांना मी विचारलं. आता त्यांनी नर्मदा पुराण वाचलेलं होतं, त्यांचा अभ्यास होता. त्यांनी सांगितलं, सीमा, ही नदी जी आहे ना, ही खूप पवित्र नदी आहे. ही नर्मदा मैयालाच मिळते, पण ही नदी अतिपवित्र आहे. मी म्हटलं कोणती नदी आहे? त्यांनी सांगितलं हिचं नाव आहे कपिला. ही कपिला नदी इतकी पवित्र आहे. त्यावेळी त्यांनी सांगितलं, तेच मी तुम्हाला सांगते आहे, कारण माझ्या गुरुवर्यांचा आशीर्वाद असेल, माझ्या नर्मदा माईची कृपा असेल आणि माझ्या पतिदेवांचा हे सगळं त्यांनी सांगितलेल्या गोष्टी किंवा त्यांची माझ्या परमार्थाला साथ असलेली माझ्या वडिलांचंसुद्धा पुण्य, या सगळ्या गोष्टीमुळे मला हे बोलता येतं आहे. म्हणून त्यांनी सांगितलं की ही कपिला नदी आहे. या नदीचा असं घडलं होतं, हिची आख्यायिका अशी आहे की ज्यावेळी सती आणि भगवान शिवजी म्हणजे पार्वती माता आणि भगवान शिवजी नर्मदा मैयेमध्ये जलक्रीडा करत होते. पण जलक्रीडा करून झाल्यावर, पाण्यात पोहून स्नान करून झाल्यावर जेव्हा ते वरती आले, तेव्हा वरती आल्यावर ते तिथे आता त्यांचे कपडे जे होते किनाऱ्यावर ठेवलेले होते पार्वती मातेचे, पण कपडे तिथं राहिलेच नाही. कोणीतरी पळवले, लपवले. म्हणून पार्वती माता वरती आल्या, कपडे शोधू लागले, दिसत नाही आहे. पण कपड्यातून सगळं पाणी गळू लागलं, ओल्या कपड्यातून. म्हणून तिने तो साडीचा पदर असा धरला आणि पिळला. जिथं तो पदर पिळला, ते कपडे पिळले, तिथूनच ती कपिला नदी वाहू लागली. तिचा उगमच तिथे झाला. म्हणून ती कपिला नदी तिथून वाहू लागली. पण अंगातल्या म्हणजे त्या कपड्याचं पाणी जरा भुरं भुरं दिसू लागलं, कपिला रंगाचं दिसू लागलं. म्हणून त्या नदीचं नाव कपिला पडलं. ती कपिला पुढे वाहून थेट नर्मदा मैयाला मिळाली. त्याच तिला कपिला संगम तिथे म्हणतात. पण त्या कपिलेची पुन्हा विशल्या नदी झाली. आता ती विशल्या नदी का झाली, कशी झाली, तर याचीसुद्धा मी थोडी आख्यायिका सांगणार आहे. कारण असं वाटतं आपल्याला जी माहिती आहे, आम्हाला जी माहिती आहे, नर्मदा मैयेने जे कळवलं आहे, जे सांगितलं आहे, ते तुम्हा सगळ्यांना कळलं पाहिजे, सगळ्यांना माहिती झालं पाहिजे आणि सगळ्यांना नर्मदा माईचं प्रेम मिळालं पाहिजे. तिच्या प्रेमाचे अधिकारी सगळे झाले पाहिजेत. तिच्या कुशीत खूप आनंद आहे आणि तो आनंद सगळ्यांनाच उपभोगायला मिळाला पाहिजे. कारण नर्मदा मैया एकदा तिच्याजवळ गेलं ना, ती पुन्हा कधीच अंतर देत नाही, कधीच आपल्याला लांब लोटत नाही. किती संकट आलं, काही झालं, आपण फक्त तिला हाक मारायची. ती फक्त तेवढ्यापुरतीच नाही, इथं येऊनसुद्धा आपल्या घरात, आपल्या गावात, आपण जिथं आहोत तिथे आपली सगळी आपल्यासोबत असते आणि आपल्याला खूप सहकार्य करते. म्हणून नर्मदा मैयेच्या ती जी कपिला नदी आहे, तिची थोडीशी अशी कथा सांगायची की जेव्हा अग्निदेव जे आहेत, त्या अग्निदेवांना दक्ष प्रजापती म्हणजे त्याच्या अनेक मुली होत्या, तर त्याने चंद्राला 27 मुली दिल्या होत्या. म्हणून ते चंद्राचे 27 नक्षत्र आहेत. अशा बऱ्याच मोठ्या मोठ्या राजांना दक्षाने मुली दिल्या होत्या. मला वाटतं कपिल मुनींची माता देवतीसुद्धा दक्षाचीच मुलगी असावी. आणखी सती ही दक्षाचीच मुलगी होती. त्यामधली स्वाहा नावाची मुलगी ही अग्नीला दिली होती. तर अग्नीचं आणि स्वाहाचं लग्न झालं. लग्न झाल्यावर काही काळाने तिला 2-3 मुलं झाले. एक त्या अग्नीचे मुलं असल्यामुळे त्यांचं नावही तेच पडलं, गार्हपत्य अग्नी, आहवनीय अग्नी आणि दक्षिण अग्नी, अशी 3 मुलं झाले. आणि नंतर त्या अग्निदेवाला वैराग्य झालं, म्हणजे असं वाटू लागलं की आपण तपश्चर्या करावी. म्हणून तो नदीच्या किनाऱ्यावरती तपश्चर्या करू लागला. आणि तपश्चर्या करता करता 1000 वर्ष तप केलं. 1000 वर्ष तप झालं आणि तपश्चर्येनंतर भगवान महादेव प्रसन्न झाले. भगवान महादेवाने विचारलं, अरे अग्निदेवा, का तपश्चर्या केली, का एवढी कठीण साधना केली? अग्निदेवाने सांगितलं, माझी अशी इच्छा आहे की मी जी साधना केलेली आहे, या साधनेपासून तुमच्या कृपेने माझ्यासोबत
ज्या नद्या आहेत या सगळ्या नद्यांचं जवळजवळ 16 नद्यांचा माझ्यासोबत विवाह व्हावा आणि त्याच्यामध्ये जी मुख्य नर्मदा आहे तिचासुद्धा माझ्यासोबत विवाह व्हावा. कारण यांच्यासोबत जर माझं लग्न झालं तर या पवित्र नद्या असतील आणि माझीसुद्धा तपश्चर्येने सर्व काया पवित्रच झालेली आहे. तर मी ह्यांच्यापासून ज्ञानी, शूरवीर आणि सृष्टीला पुढे सुख देणारे असे मी पुत्र जन्माला घालील. महादेवाला ती गोष्ट पटली आणि भगवान महादेवाने त्या अग्नीला तथास्तु म्हटलं, म्हणजे आशीर्वाद दिला, तुझी इच्छा आहे तसं होईल. तर अग्नीचा पहिला विवाह झाला तो नर्मदा मैयासोबत. कारण ही वेगळ्या कल्पातली कथा आहे. कारण तिच्या 21 कल्प आहेत. 21 कल्पात 21 प्रकारच्या कथा आहेत. म्हणून संशय घ्यायचं काम नाही आहे की कुमारी आहे, पण चालू कल्पात ती कुमारीच आहे. म्हणून अग्नीचं पहिला विवाह नर्मदा मैयेसोबत झाला आणि नंतर ज्या बाकीच्या नद्या आहेत मी त्यांची नावं मुद्दाम लिहून घेतलेली आहेत. कारण एवढ्या सगळ्यांची नावं पटपट ध्यानात येणार नाही. तर त्यामधल्या कावेरी, कृष्णा, वेष्णा, वेण्णा, यमुना, गोदावरी, पितस्ता, झेलम, चंद्रभागा, इरावती, विपाशा, शरयू, शतरुद्रिका, शल्य, सतलज, क्षिप्रा आणि सरस्वती अशा ज्या 16 नद्या आहेत त्याचा अग्नीचा त्यांच्यासोबत विवाह झाला. आणि या 16 नद्यांपासून म्हणजे अग्नीला या नर्मदा मैयेपासून एक मुलगा झाला. तो नर्मदा मैयेचा धृष्णेंद्रिय असा नावाचा मुलगा होता, धृष्णेंद्रिय. आणि बाकीच्यांना जे मुलं झाले त्यांची सगळ्यांची नावं धृष्ण होती. धृष्ण यांच्या बाकीच्यांची मुलांची नावं, हिच्या मुलाचं नाव धृष्णेंद्रिय. मग नर्मदा मैया ही तपस्विनी होती म्हणून हिचा मुलगासुद्धा महान पराक्रमी झाला. तो जेव्हा तारुण्यात आला तेव्हा तो मुलगा त्याला त्याच काळामध्ये मय आणि तारकासूर म्हणजे मयासूर आणि तारकासूर असे 2 राक्षस त्यावेळी सृष्टीमध्ये सगळ्यांना त्रास देऊ लागले. नुसते पृथ्वी तलावर नाही तर स्वर्गातल्या देवांनासुद्धा. तर स्वर्गातले देव महाविष्णूंकडे गेले आणि महाविष्णूला सांगितलं आता काय करायचं. कारण एका कल्पामध्ये गणपती बापाने तारकासुराला मारलेला आहे. तर ह्या तारकासुराला आणि मयासुराला मारण्यासाठी 33 कोटी देवांनी भगवान महाविष्णूला सांगितलं. भगवान महाविष्णूने सांगितलं जा नर्मदा मैयेला सांगा तिचा मुलगा शूरवीर आहे. 33 कोटी नर्मदा मैयेकडे म्हणजे अमरकंटकला आले आणि तिथं येऊन सांगू लागले. नर्मदा मैयेने आपल्या मुलाला जवळ बोलावलं आणि सांगितलं बेटा हे सगळ्यांचं काम तुला करायचं आहे, तेवढ्यासाठीच मी तुला जन्माला घातलं आहे. कारण आईने मुलाला जन्माला घालताना तिच्या मनात एखादी तरी चांगली गोष्ट असावी की या मुलाकडून आपल्याला काय करून घ्यायचं आहे. ह्याला जन्म द्यायचा म्हणजे फक्तच पुढे पिढी चालवण्यासाठी नाही, तर याने धर्माचं काम केलं पाहिजे, एकतर पुण्य कमवलं पाहिजे, नाहीतर जगाला सुख होईल असं काहीतरी केलं पाहिजे. म्हणून नर्मदा माईने सांगितलं माझी इच्छा आहे म्हणून तू युद्ध करण्यासाठी जा. आणि तो धृष्णेंद्रिय युद्ध करण्यासाठी गेला. त्याने तारकासूर आणि मयासूर मारले. पण अग्निदेवाचे जे पहिले 3 मुलं होते पहिल्या पत्नीपासून झालेले ते स्वहापासून झालेले ते सगळं अग्नी आणि अग्निदेव हे सगळे एकत्र आले आणि बाकीचे जे राक्षस होते धृष्णेंद्रिय त्यांना मारायचा आणि अग्नी त्यांना जाळायचा. असं करता करता काही भिवून राक्षस पाताळात गेले आणि बाकीचे जे राहिले ते जळाले. पण मयासूर आणि तारकासूर मारण्यासाठी धृष्णेंद्रियच लागत होता. त्याने त्यांना मारलं पण त्यांच्याकडून सुद्धा धृष्णेंद्रियाला खूप त्रास झाला. म्हणजे त्याच्या अंगाला बाण वगैरे लागले, त्याच्या अंगावर शस्त्रांचा प्रहार झाला म्हणून त्याच्या अंगातून सगळं रक्त वाहू लागलं, अंगावर खूप जखमा झाला, अशी चांबडे लोंबू लागले. आणि तो तसला जखमी अवस्थेमध्ये मैयाला आणि तारकाला मारून नर्मदा माईकडे आला. आईकडे आला तेव्हा नर्मदा मैयेने त्याला बघितलं आणि नर्मदा मैयेचं काळीज अगदी दुखून गेलं की जखमी मुलगा बघून मैयाला खूप वाईट वाटलं आणि आपल्या लेकराला आता कसं बरं करावं म्हणून ती विचार करत होती. तेवढ्यात एका म्हणजे भगवान महादेवाने सांगितलं
काळजी करू नको, त्याला त्या कपिला संगमामध्ये म्हणजे कपिला नदीमध्ये त्याला स्नान करायला सांग. तिने सांगितलं ठीक आहे. तो दृष्णेंद्रिय कपिलामध्ये स्नान करायला गेला आणि त्याच्या अंगावर ज्या जखमा होत्या त्या जखमासह तो पाण्यात त्याने बुडी घेतली आणि जसा वरती निघाला तसा तो एकदम शल्यरहित झाला. म्हणजे शल्यरहित झाला म्हणजे त्याच्या अंगावर एकही जखम एकही दुःख राहिलं नाही. म्हणून त्या नदीचं नाव, त्या कपिलेचंच नाव विशल्या नाव पडलं आणि ती विशल्या म्हणून वाहू लागली. त्या विशल्या नदीमध्ये असं सांगतात की पूर्वी अयोध्या नगरीतला सुद्धा एक राजा, युधानू नावाचा राजा त्या ठिकाणी आला होता आणि त्याने पांढरं डुक्कर पाहिलं आणि त्या डुकराला त्याने बाण मारण्यासाठी तो पळाला. बाण मारण्यासाठी पळाला पण बाण त्याला नाही लागला, पण तो बाण चुकवून ते डुक्कर त्या कपिलेत, त्या विशल्येत पडलं. जसं पडलं तसं ती तेजस्वी असा एक पुरुष निर्माण झाला आणि तो स्वर्गात एका हिरे आणि रत्न जडित अशा विमानात बसून तो स्वर्गात निघून गेला. तेवढ्यात अरे त्या युधानाला वाटलं हे काय झालं, म्हणून तो पुढे गेला आणि पुढे जाऊन त्याने तो ज्या घोड्यावर बसला होता त्याने तो घोडा त्या पाण्यात धुवू लागला. घोडा धुतला ना, घोडा पाण्यात धुतल्याबरोबर त्याचा एक तेजस्वी असा ब्राह्मण झाला आणि तो ब्राह्मण बोलू लागला, अरे मी तर शापित झालो होतो, मी लोकांकडून फसवून दक्षिणा घ्यायचो. कारण ब्राह्मणाने दक्षिणा घ्यावी आणि बाकीच्यांनी सुद्धा ब्राह्मणाला दक्षिणा द्यावी, पण ज्याची जशी ऐपत आहे तशी द्यावी आणि घेणाराने सुद्धा देणाराची जबरदस्ती हा मागायचा, लुटायचा लोकांना आणि मग त्या पापामुळे त्याला शाप मिळाला आणि त्या शापाने तो घोडा झाला होता. पण तो घोडा त्या विशल्येमध्ये, त्या कपिलेमध्ये त्याने स्नान केलं म्हणजे धुतला तर त्याचा पुन्हा ब्राह्मण होऊन तो भगवंताच्या धामात निघून गेला. कारण असं सांगतात की अमरकंटक पर्वतावरती पूर्वी बऱ्याच राजे लोकांनी तिथे तपश्चर्या केलेली आहे, तिथे यज्ञ केलेले आहेत. एक वसुधान नावाचा राजा होता, त्याने तिथे अश्वमेध यज्ञ केला होता. ब्रह्मदेवाने सौत्रामणी नावाचा यज्ञ केला होता आणि जे दधीची ऋषी आहेत की ज्यांची हाडं इंद्राने मागून घेतले होते, तर त्या दधीची ऋषीने इथे महायज्ञ केला होता. इंद्राने सुद्धा तिथे अश्वमेध यज्ञ केला होता. मग एवढे सगळे यज्ञ झालेले आहेत, एवढे पवित्र भूमी झालेली आहे आणि त्या भूमीमध्ये, त्याच भूमीमध्ये हे सगळं ऋषीमुनींची तपश्चर्या आणि हे सगळे तीर्थ, 3.5 करोड तीर्थ, ही सगळी पवित्र हा नर्मदा मैयेचा अमरकंटक पर्वत. म्हणून त्या विशल्येची कथा ऐकली आणि मलासुद्धा खूप विशेष वाटलं की काय विशल्य आहे. मी सुद्धा आता स्नान तर झालेलं होतं म्हणून फक्त तीर्थ घेतलं तिचं आणि खूप आनंद वाटला की पार्वती मातेच्या साडीच्या पिळ्यापासून म्हणजे साडीच्या पाणी पिळलं म्हणून त्याच्यापासून हिची उत्पत्ती झाली आणि पुढे एवढी पवित्र झाली. कारण ही नर्मदा मैयेची जी कथा सांगितली तर ही कथा वेगळ्या कल्पातली आहे. 21 कल्पापैकी एखाद्या कल्पातली असेल, तसं कल्पाचा उल्लेख इथे नाही आहे. म्हणून पण स्कंद पुराणामध्ये तशी माहिती आपल्याला मिळू शकते. मग त्या कपिला संगमापासून पुढे निघून आता पुढे सगळं जंगल होतं, पाऊल वाट होती आणि नर्मदा मैया होती. आता इकडून रस्ता नाही मोठा, तर त्या पाऊल वाटेने चालू लागलो. तर पाऊल वाटेने चालत असता मध्ये एक डाव्या बाजूला एक भृगु कमंडलू म्हणून एक तीर्थ आहे. तर ते भृगु कमंडलू म्हणजे नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावर भृगु ऋषींचं बरेच ठिकाणं आहेत. त्यांचे तपश्चर्याचे समुद्र किनाऱ्यावर तर जास्तीत जास्त ठिकाणं आहेत. कारण आपण ते लख्खा बाबा वगैरे समुद्र परिक्रमा करतात काही लोक, तर त्या ठिकाणी भृगु ऋषींची तपश्चर्याचं सुद्धा ठिकाण आहे. आणि इकडे अमरकंटकला सुद्धा भृगु कमंडलू आहे. तर तो भृगु कमंडलू असा आहे, तिथे भृगु ऋषींनी आपल्या मनाला शांती मिळावी, कारण खूप तडतडा स्वभाव होता, रागीट स्वभाव होता. हे सगळं जाऊन मला एकदम शांत स्वभाव निर्माण व्हावा आणि सगळं ज्ञान अध्यापन हे माझ्याकडे प्राप्त होऊन मी शांततेत सगळ्यांना द्यावे, ह्याच्यासाठी घोर तपश्चर्या केलेली होती. आणि ती तपश्चर्या करत असता त्या
भृगु ऋषींकडे आता त्यांनी अन्न पाणी वर्ज्य केलेलं होतं. आता पाणी प्यायला नाही आणि अन्नही खायला नाही. म्हणून नर्मदा मैयेच्या परिसरामध्ये तपश्चर्या चालू आहे. म्हणून नर्मदा मैयेला असं वाटू लागलं की आपण ह्यांच्यासाठी कमीत कमी पाणी तरी दिलं पाहिजे. म्हणून नर्मदा मैया त्यांच्यासमोर जो कमंडल होता तो दगडी खूप मोठा कमंडल आहे, तर त्यामध्ये नर्मदा मैयानी प्रवेश केला आणि नर्मदा मैया त्याच्यातून ओसंडून वाहू लागली. आता भृगु ऋषींना इतका आनंद झाला की ही नर्मदा मैयाच आहे, माझ्या साधनेवर प्रसन्न होऊन माझ्यासाठी इकडे आलेली आहे. म्हणून त्या कमंडलूमध्ये नर्मदा मैया भृगु ऋषींसाठी गेली, पण तिथून ती कमंडलूमधून वाहू लागली. आता तिची पुढे एक नदी झाली, तिचं नाव झालं करगंगा. पुढे ती नदी आपल्याला पुढे रस्त्याने लागणारच आहे. ती करगंगा करमंडल गावामध्ये नर्मदा मैयाला मिळते. ती करगंगा वाहू लागली, पण असं आहे तिथली अशी आख्यायिका सांगितली जाते की त्या ठिकाणी जर आपण दर्शनाला गेलो, जर कोणी भाग्यवान पुण्यवान असला तर त्या कमंडलूतलं पाणी आपल्या हातावर पडतं असं सांगतात. म्हणून त्या ठिकाणी लोक गेलेत तर हातावर पाणी घेण्याचा प्रयत्न करतात, पुण्यवान आहोत की नाही बघण्यासाठी. पण त्या ठिकाण म्हणजे भृगु कमंडल ते एक तीर्थ आहे आणि अति महत्त्वाचं तीर्थ आहे, पण ते बाजूला राहतं. म्हणून आम्ही आता पुढे चाललेलो आहोत. पुढं बरंच अंतर चालून गेल्यावर 2-3 किलोमीटर चालून गेल्यावर आता अमरकंटक परिसर जवळजवळ संपतच आलेला आहे. तेव्हा आता रस्ता लागला आणि तो मैयेवरून येणारा रस्ता म्हणजे तिकडे ज्वालेश्वर तिकडून येणारा मैयेवरून आता इकडे खाली दिंडोरी इकडे जाणारा रस्ता आहे. इथून पुढे आता कपिला संगमापासून पुढे आता किनारा मार्ग सुटतो. तसा किनाऱ्याने मार्ग आहे पण खूप खडतर आहे. 15 किलोमीटरपर्यंत भयंकर कठीण आहे. तुम्ही कधी कुंटे स्वामींचं नर्मदे हर पुस्तक वाचलेलं असेल तर त्याच्यामध्ये तशी माहिती दिलेली आहे. खूप कठीण मार्ग आहे. अजूनही काही काही परिक्रमावासी जातात. अगदी दाट झाडी आहे आणि नर्मदा मैया छोटी आहे. त्या ठिकाणी तर त्या ठिकाणी नर्मदा मैयासुद्धा अशी खूप वाकडी तिकडी आहे, कारण तिथं तिचं खेळण्याचंच रूप आहे. म्हणून त्या ठिकाणी खूप वाकडी तिकडी आहे. छोटासा दुसरी नदी ओढा समजून आपण तिला पार करू शकतो, या भीतीने शक्यतो लोक किनाऱ्याने जाऊ देत नाही. आपण खूप सावधानतेने जाऊ, माहिती आहे असं म्हटलं तर जाऊ देतात. आणखी एक आम्हाला एका माणसाने सांगितलं होतं की त्या ठिकाणी जर त्या जंगलातून चाललं तर तिथे अशी काही वनस्पती आहेत, त्या वनस्पतीचा आपल्याला जर स्पर्श झाला, आता ते विज्ञानवाले खरं समजतील की नाही, पण तसं ते त्याच्यावर प्रक्रिया करू शकतात. पण तिथल्या परिसरातल्या लोकांनी आम्हाला हे सांगितलेलं आहे, त्या डोंगरावरून त्या मैयाच्या किनाऱ्याने जर चाललं तर अशी वनस्पती आहे, तिचा स्पर्श जर आपल्याला झाला तर आपण दिवसभर चालतो, भयंकर चालतो, पण फिरून फिरून त्याच ठिकाणी येतो. कसं येतो काय येतो माहिती नाही, पण त्यांनी सांगितलं आम्ही त्या डोंगरावर जात नाही शक्यतो, कारण गेलेले लोक शक्यतो लवकर मागं येतच नाही. 2-2, 3-3 दिवस तिकडंच भटकतात. त्यांना कळत नाही, अगदी असं भ्रमात पडल्यासारखे होतात. चक्काभूल म्हणतात ना, तसं ते होऊन जातं त्या लोकांना. मग म्हणून शक्यतो किनाऱ्याने जाता येत नाही आहे. जातात कोणी तर असं सावधानतेने माहिती असेल तरच. म्हणून तिथून किनारा सुटतो आणि आता डांबरी रस्ता मैयाच्या थोडं बाजूने, पण सगळं जंगलच जंगल, खूप घनदाट जंगल, मोठी मोठी उंच झाडे आणि सगळे माकडं. त्या ठिकाणावरून आम्हीसुद्धा आता पुढे निघालो आणि पुढचा प्रवास सुरू झाला. 3-4 किलोमीटर चालून गेल्यावर असं वाटू लागलं की आता तो घाटच आहे सगळा. आता जेवढं चढत गेलो तेवढंच पुन्हा उतरत यायचं आहे. मोठमोठे 2 घाट उतरलो आणि ते घाट उतरल्याबरोबर 3-4 किलोमीटर अंतरावर एक डाव्या बाजूला एक मंदिर असं आश्रमासारखं दिसू लागलं. मग मी माझ्या पतिदेवांना म्हटलं, इथं काही आश्रम वगैरे आहे की काय, का गाव लागलं आहे आता? त्यांनी सांगितलं नाही, तिथे कबीर चबुत्रा आहे. आता काय आहे मला काहीच कळलं नाही, पण त्यांनी सांगितलं की तिथे कबीरदास महाराजांनी तिथे खूप तपश्चर्या केलेली आहे. तिथे कबीरांचा ओटा आहे, त्या ओट्यावर त्यांनी खूप तपश्चर्या केलेली आहे.
आणि नर्मदा मैयेने त्यांच्यासाठी तिथे दूध पाठवलेलं आहे. तसं दूध अगोदरचं असेल किंवा कधीचं असेल, पण तिथे दूधधारा आहे. ती दूधधारा अशी आहे की सकाळी 7:45 म्हणजे 8:09 म्हणजे 8:40 ती धारा येते. तर 9 वाजता ती धारा बंद होते. म्हणजे 20 मिनटं ती धारा येते, तर त्यामध्ये दूध असतं, बाकी वेळेत नाही आहे. धारा नेहमी चालू आहे, पण 8:40 ते 9 वाजेपर्यंत त्या धारेमध्ये दूध असतं. असं सांगतात जेव्हा तिथे चहा करायचा असतो तेव्हा त्या वेळेमध्ये जी दूध येतं तेच दूध चहामध्ये टाकलं जातं. तर चहा असा होतो, आपण जसा घट्ट दुधाचा चहा बनवतो ना, तसा चहा तिथं तयार होतो. लोकांनी त्याच्यावर खूप संशोधन केलं, वैज्ञानिक लोकांनी, कारण हे काही गप्प बसणारे नाही आहेत. ह्यांनी शोध केला, पण त्यांना काही तिथं सापडलं नाही. मग त्यांना भगवंताची कृपा, मैयाचीच कृपा तिथं मानावी लागली. काहीतरी चमत्कारच मानावा लागला. त्या ठिकाणी त्या कबीर चबुतऱ्याला जेव्हा ती धारा तिथं दूधधारा येते, जेव्हा 8:45 ते 9 तेवढ्या वेळामध्ये पृथ्वीमधले जेवढे काही झाडं आहेत त्या सगळ्या झाडांचा सुगंध येतो. म्हणतात जेव्हा आईला पान्हा येतो तेव्हा पृथ्वीसुद्धा आपल्या सगळ्या वनस्पतींना पुष्ट बनवते आणि पुष्ट बनवून त्या फुलांचा, त्या फळांचा, त्या झाडांचा, त्या पानांचा सुगंध येतो. म्हणून ते ठिकाण अगदी शांततेचं ठिकाण आहे. म्हणजे परमार्थ करण्यासाठी, साधना करण्यासाठी आणि भगवत प्राप्तीसाठी अगदी शीतलता देणारं ठिकाण आहे. त्यावेळी नाही, पण पुढच्या वेळी म्हणजेच 2015-16 प्रतिभाताईंचा म्हणजे पूज्य प्रतिभा माईंचा त्या ठिकाणी अन्नक्षेत्र होतं. आम्ही जेव्हा 15-16च्या परिक्रमेमध्ये गेलो तर आम्ही त्यांना फोन केला होता, पण आम्ही पुढं निघून गेलो आणि नंतर फोन झाला. त्यांनी सांगितलं आमचं इथं आम्ही आहोत इथे नर्मदा किनारी, पण कबीर चबुतऱ्याला आहोत. आता ते मागे राहून गेला, परत मागेही जाऊ शकत नव्हतो. म्हणून त्यावेळीसुद्धा आमची तेव्हा भेट झाली नाही, कारण त्यांचं दरवर्षी कुठं ना कुठं अन्नक्षेत्र असताच. मैयाच्या किनाऱ्यावर त्यांची सेवा चालूच आहे. ज्याने परिक्रमा केली तो मैयाचाच झाला. त्याला मैयाची सेवेशिवाय दुसरं कशातच आनंद भेटत नाही. तुम्ही इथं सोनं दिलं, रोज पक्वान्न दिले, तरीसुद्धा त्याला त्याच्यात आनंद नाही. तिथे चटणी भाकरी आणि राखात विस्तवात भाजलेल्या रोट्या आणि बाट्या खाण्यातच आनंद आहे. म्हणून आता ते कबीर चबुतरा अमरकंटकपासून 3-4 किलोमीटर अंतरावर आहे. अति पवित्र ठिकाण, अतिसिद्ध ठिकाण आहे. कधी गेला तर तोही बघू शकता. आणि तिथून पुढे निघाल्यावर आता पुढे असे काही गावं लागले. ते गाव म्हणजे करंजिया गावं. त्याच्या अगोदर छोटे छोटे गावं लागले, पण त्या गावामध्ये आम्ही जास्त काही थांबलो नाही. 2-3 परिक्रमेमध्ये थोडं थांबलो. पण आजचा प्रवास, कारण सकाळपासून निघालेलो होतो म्हणून आज खूप चालायचा विचार होता. आणि नर्मदा मैया चालवतही होती. आता मैया 2-3 किलोमीटर अंतरावर होती. आता इथून तिथून बरंच 2-3 किलोमीटर अशाच अंतराने होती. फक्त आम्ही खालून रस्त्याने चालतोय आणि मैया डोंगराच्या मधून चालती आहे. दिवसभर एवढं चालतो आहे, कारण आनंदच इतकं होतो आहे. आणि सगळा उतारच उतार आहे. जेवढे घाट चढलो होतो आता तेवढे पुन्हा उतरायचे आहेत. सगळा उतारच होता, डांबरी रस्ता होता आणि घाट नुसते वळणावळणाचा रस्ता. शॉर्टकटमधून पाऊल वाटेने कधी चालायचो. आणि माकडांची, वानरांची इतकी गर्दी की भयंकर. गाडी आली, माणसं आले की रस्त्यावर सगळे आडवे बसणार. मोठे 50, 100 वानरे, माकडं एकाच टायमाला भेटणार. पण मला खूप भीती वाटायची. माझे पतिदेव सांगायचे भ्यायचं नाही. काठी हातात असली ना, माकडं काहीच करत नाही. म्हणून फक्त काठी आवाज करीत चालायचं डांबरी रस्त्यावर. ते बरोबर लांब पळायचे. पण आमच्याकडे काही खायला होतं, मुरमुरे वगैरे, ते आम्ही त्यांना टाकत चालायचो. खूप आनंद वाटायचा. थोडं टाकलं की सगळे मोठा घोळका करायचे आणि एकदम असे तुटून पडायचे. असं करत आता जवळजवळ
मग तो 20 किलोमीटर चालून गेलो म्हणजे करंजिया गावामध्ये गेलो. आता करंजिया गाव म्हणजे गाव खूप मोठं आहे, बाजारपेठेचं गाव आहे. मैया तिथून 1-2 किलोमीटरच अंतरावर आहे. आणि मैयेवर तिथून पलीकडे जायला रस्ता म्हणजे मोहंदी, की परवाचा जिथे मुक्काम झाला होता तिकडे जायला तिथून रस्ता आहे. तर मैयेचं तिथे मैयेवरती घाट वगैरे आहेत, बैल घाट वगैरे. तिथे बैलाने म्हणजे नंदीने, महादेवाच्या नंदीने तिथे तपश्चर्या केलेली आहे. तर असं पवित्र ठिकाणं आहेत मैयाच्या किनाऱ्यावर. असं जागा शिल्लक नाही आहे की तिथं तीर्थ नाही आहे. फक्त आपल्याला जेवढे पाहता येईल आणि आपल्या माणसाच्या डोळ्यानेच ते पाहता येतील. देव झालं तरीसुद्धा पाहता येणार नाही असं नर्मदा पुराण सांगतं आहे. म्हणून ते पाहण्यासाठी माणसाचेच डोळे लागतील. आपण उघड्या डोळ्यानेसुद्धा बघू शकतो आणि डोळे झाकूनसुद्धा बघू शकतो. म्हणून नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावर 60,67,00,000 तीर्थ आहेत. पण सगळेच तीर्थ आपल्याला या डोळ्यांनी पाहता येतील असं नाही आणि एका परिक्रमेत सगळं पाहता येईल असंही नाही आहे. कारण मार्ग वेगवेगळे आहेत. कधी काही एखादा तीर्थ आपल्याकडून सुटून जातं, आपल्याला माहिती नसतं, आपण सरळ पुढून निघून जातो. कधी कधी जायचं असतं तरी त्या ठिकाणी पोहोचत नाही. असं काही ना काही होत राहतं. म्हणून आता करंजिया गावामध्ये गेलो. तिथं गेल्यावर तिथे उजव्या हाताला एका हॉटेलवाल्याने हाक मारली आणि हाक मारल्यावर आता जेवणाचा टाईम झालेलाच होता. 10, 10:30, 11 वाजत आले होते. त्याने हाक मारली आणि तिथे हॉटेलमध्ये पुरी भाजी बनत होती. त्याने लगेच सांगितलं, आता तुम्ही सगळ्यांनी जेवण करायचं. आमची तर शुद्ध शाकाहारी आणि मी परिक्रमवासींची सेवा करतो. मला सेपरेट तेवढा वेळ भेटत नाही म्हणे हॉटेलच्या माध्यमाने आणि नर्मदा मैयाची सेवा आहे म्हणून त्याने पुरी भाजीचं आम्हाला जेवण खाऊ घातला. पण जेवण झाल्यावर आम्ही जेवण करत होतो तेव्हाच 2 माणसं आले. ते म्हणतो करंजिया परिसरातलेच होते. पण त्यांनी दोघांनी आम्हाला अशा गप्पा सांगू लागले, अरे तुम्ही महाराष्ट्रातले आहात का? मग ते शिर्डीच्या, शिंगणापूरच्या अशा गप्पा सांगू लागले. आम्ही तिकडं आलो होतो, ते बघितलं. तुमच्या महाराष्ट्रात आणखी काही तीर्थ आहेत? तर आम्ही सांगितलं खूप आहे. पंढरपूर आहे, आळंदी आहे, 12 ज्योतिर्लिंगापैकी सुद्धा 4-5 ठिकाणं महाराष्ट्रामध्येच आहेत. तर त्यांनी सांगितलं 12 ज्योतिर्लिंगापैकी? तर सांगितलं हो, घृष्णेश्वर आहे, त्र्यंबकेश्वर आहे, आणखी परळी वैद्यनाथ आहे, भीमाशंकर आहे. आम्ही असे सांगत होतो. त्यांनी सांगितलं हो, मी बाकीचे कोणते बघितले नाही, पण मी उज्जैनचा महाकालेश्वर बघितला. लोक सांगत होते की उज्जैनचा महाकालेश्वर की तो शिवरात्रीच्या वेळी की असं कोणतं तरी पर्व सांगितलं त्यांनी, माझ्या आठवणीत नाही. पण त्या पर्वाच्या वेळी जर उज्जैनला गेलं तर खूप पुण्य भेटतं. उज्जैन ही खूप मोठी नगरी आहे. तुम्हाला पुढे तिथली कथा येणार आहे तेव्हा सांगणारच आहे. जो कवी कालिदास होता ना, तो सुद्धा उज्जैनचाच होता. म्हणून तो क्षिप्रा त्याच्याजवळ होती, पण तो क्षिप्रापेक्षा नर्मदा मैयेवर खूप प्रेम करत होता. त्याचं एके ठिकाणी मी वाचलेलं आहे, जे अशी त्याची 2 काव्य आहेत. एक रघुवंश काव्य आहे आणि एक मेघदूत काव्य आहे. 2 काव्यामध्ये कालिदासाने असं नर्मदा मैयेचं त्याचे श्लोकही आहेत. म्हणतं मेघदूत काव्यामध्ये त्याने 42 श्लोकापासून तर जवळजवळ 56 श्लोकापर्यंत त्याने नर्मदा मैयेचं वर्णन केलेलं आहे. की जो रघुवंश राजा होता, रघुराजा होता, तो नर्मदा किनारी आला आणि त्याचं खूप सैन्य होतं सोबत. तो तिथं आल्यावर त्याने दुपारच्या वेळी ते विश्रामासाठी थांबले. पण तिथं जंगली हत्ती आला आणि तो हत्ती धुमाकूळ करू लागला. तो सैन्यालाही ते पळवून लावू लागला. तो हत्ती, सैन्यातले जे हत्ती आहेत त्यांनाही मारू लागला. पण रघुराजा विचार करू लागला, ह्याला कसं मारायचं? जंगली हत्ती आहे आणि पशु हत्या करायची नाही. म्हणून तो विचार करू लागला. पण तो रघुराजा आता काही न करता शांततेत नर्मदा मैयेच्या किनाऱ्यावर गेला आणि नर्मदा मैयेच्या दर्शन घेतलं. आणि असं पूय पंक्तीम असं काहीतरी शब्द आहे नर्मदा मैयासाठी, म्हणजे पवित्र जल असं तो कालिदास म्हटलेला आहे. तर त्याने एवढं सुंदर वर्णन केलेलं आहे. त्याने जेव्हा नर्मदा मैयेचं जल घेतलं, तीर्थ घेतलं आणि तो पाणी प्याला, तेव्हा त्याने नर्मदा मैयाला सांगितलं, तूच बघ आता काय करायचं. तर तो हत्ती एकदम शांत होऊन तिथून निघून गेला. कालिदासाने हा प्रसंग बघितला आणि तो तसाच लिहिला. अगदी सुंदर आहे. म्हणजे कालिदाससुद्धा खूप नर्मदा मैयेवर प्रेम करतो आणि प्रेम भावना त्याने व्यक्त केलेल्या आहेत नर्मदा मैयेबद्दलच्या. तो उज्जैनचा होता. म्हणजेच
उज्जैनच्या नगरीचं, उज्जैन नगरी म्हणजे पवित्र नगरी आहे. तिचं पुढे खूप वर्णन येणार आहे. तुम्हाला पुढच्या कधी प्रसंग आल्यावर मी सांगून जाईल. आता एवढं सांगण्यासाठी वेळ नाही आहे. म्हणून त्या माणसाने सांगितलं आम्ही उज्जैनला गेलो होतो. तर महाकालेश्वरच्या पुढे म्हणतो कालभैरव आहे आणि तो कालभैरव जो आहे त्या कालभैरवाला मद्य पाजली जाते. ते माणसं विनोदाने आणि गमतीने सांगत होते की ती मद्य, असं सांगतात तिथं खूप संशोधक आले, तिथे खूप शोध लावला, पण ती मद्य जाती कुठे कळत नाही. सोन्याचं पात्र आहे आणि त्याच्यामध्ये ती मद्य ओतली जाते. मग ज्याला जी पाहिजे, आता क्वालिटी वगैरे ती त्यांना माहिती, ज्या नावाची जो क्वालिटीची पाहिजे त्याने ती घ्यायची आणि तिथं पुजाऱ्याकडे द्यायची. ती थोडी ओतून घेतात आणि परत बॉटल आपल्याकडे देतात, म्हणजे ती आपण घ्यायची आणि पुढे जायची. त्यांनी सांगितलं किती ओतली तरी तो कालभैरव पितच राहतो. आणि आम्हालासुद्धा संशय होता. जेव्हा आम्ही ते ऐकलं ना, आम्हालासुद्धा इच्छा होती की ते बघायचंच. म्हणून मागच्या वर्षी म्हणतो गुरुपौर्णिमेला उज्जैनला कथा होती, कार्यक्रम होता, 3 दिवसाचं कीर्तन होतं. आम्ही दोघंही आणि राघवही सोबत होता. तेव्हा मुद्दामून ते महाकाल बघायला गेलो. म्हटलं ते कालभैरव बघायला गेलो की इथं खरंच मद्यपान करतो की काय. तर तिथे घेत होते, सोन्याच्या पात्रामध्ये ओतत होते. ते पात्र भरल्यावर मग त्याच्या तोंडात ओतायचं. त्याचं मुखही मोठं होतं. तर त्याच्यात ओतल्यावर लोक, संशोधकांनी तसा विचार केला खाली काही टाकी वगैरे बनवली की काय, मग काही नळ्या वगैरे लावलेले आहेत की काय, पण तसं काही तिथे निघालं नाही. त्यांचा शोध त्यांना लागला नाही. तर ते ठिकाण आम्हीसुद्धा मुद्दामून बघितलं होतं. अशी चर्चा त्या करंजियामध्ये जेवता जेवता त्या लोकांनी आमच्यासोबत केली. आणि त्या गप्पा झाल्यावर आता आम्ही तिथे नर्मदेहर म्हणून पुढे निघालो. पण पुढे निघाल्यावर आता गाव मोठं होतं, म्हणून आणखी काही हॉटेलवाले हाक मारू लागले. कोणी म्हणू लागलं चहा घ्या, नाश्ता करा. आता नाश्त्याची गरज नव्हती, पण चहाला कोणी नाही म्हणत नाही. परिक्रमेमध्ये भरपूर चहा, तांब्या चहा प्यायचं म्हटलं तरीसुद्धा कोणी कमी करणार नाही. म्हणून चहा तर घेतच राहिलो. चहा घेत आता जवळजवळ पुन्हा 20-25 किलोमीटर चालून गेलो दुपारून, म्हणजेच थेट गोरखपूरला गेलो. आणि आता दिवसभराचं अंतर आमचं 45-50च्या दरम्यान झालं. 50 किलोमीटर तर नक्कीच झालं असावं. गोरखपूरमध्ये गेल्यावर, गोरखपूरसुद्धा खूप मोठं गाव होतं. त्या गावात गेल्यावर अलीकडच्या बाजूलाच डाव्या हाताला एक मंदिर होतं. माझ्या पतिदेवांनी सांगितलं, मी मागच्या वेळी इथं मुक्काम केला होता. तिथं एक महात्मा होते. लोकांना आम्ही तिथं विचारलं, त्यांनी सांगितलं महात्मा नाही आणि आता तिथं कोणती सेवा होत नाही. मग सांगितलं पुढे जा, पुढे नर्मदा मैयेचं मंदिर आहे. मग पुढे गेलो तर पुढे गावाच्या अगदी शेवटच्या टोकाला उजव्या बाजूला एक मंदिर होतं. तर तिथे मोठे शेष भगवान, असे शेष नारायण, आणि त्या शेष नारायणावरती पहुडलेले भगवान महाविष्णू असं एक बनवलेलं होतं. तर तेच मोठं मंदिर आणि त्याच्या आतमध्ये नर्मदा मैयेचं मंदिर होतं. तिथं गेलो आणि तिथे थांबलो. तर जाता जाता एका मोबाईल शॉपीवाल्याला विचारलं होतं कुठे जावं म्हणून. त्याने सांगितलं तिथं जा, मी तिथे येत असतो. आणि त्यांनी सांगितलं तिथं गेल्यावर काही भानगडीत पडू नका, जेवणाची तुमची व्यवस्था मी करतो. तिथं गेल्यावर आम्ही तिथं जाऊन थांबलो तर शेजारीच एक हँडपंप होता, मोठा तलावही होता. पण ती नागाची एवढी मोठी मूर्ती बघून त्या रात्री खूप नागाची भीती वाटायची. पण नर्मदा मैया आहे सोबत असाही विश्वास होता. तिथे थांबलो, हँडपंपवरती हातपाय वगैरे धुतले आणि तिथे आरती पूजा केली. तोपर्यंत तो मोबाईल शॉपीवाला आला. त्याचं नाव माझ्या ध्यानात राहिलं नाही, पण तो मोबाईल शॉपीवाला त्याने सांगितलं शेजारीचं एक हॉटेल होतं, ते ब्राह्मणाच्या मुलाचं हॉटेल होतं. त्यांनी सांगितलं त्या ब्राह्मणाच्या मुलाला सांगून ठेवलं होतं 4 जण परिक्रमवासी आहेत, त्यांना जेवण दे. आणि खरोखर त्याने आमच्यासाठी जेवण दिलं. जेवण घेऊन तिथे आला, पुरी भाजी आणखी भजी वगैरे असं जेवण तिथं घेऊन आला. आम्ही सगळेजण जेवलो. आता पुजाऱ्याला काहीच टेन्शन नाही. पुजाऱ्याने विचारलं होतं तुम्हाला काही बनवायचं आहे का, बनवायचं असेल तर सामान देतो, बाहेर बनवा. पण तशी काही गरज पडली नाही. मग तिथे जेवण वगैरे झालं आणि जेवण झाल्यावर आता विश्राम करायचा आहे म्हणून तिथे सभा मंडपामध्ये आम्ही सगळ्यांनी तिथे आसन लावलं आणि आता आरती पूजा झालेली आहे, जेवण झालेलं आहे. मग आता सगळ्यांच्या मनात एवढा आनंद आहे की आता उद्या खूप चालायचं.
कारण माझ्या पतिदेवांनी सांगितलं आता असाच रस्ता आहे, खूप लांबपर्यंत रस्ताच आहे, म्हणून उद्यासुद्धा चालतच राहायचं आहे. पहाटे लवकर उठायचं, इथे स्नान करायचं, आरतीपूजा करून लगेच चालायला लागायचं. 4:30-5 वाजता निघता आलं तरी चालेल. मग आम्ही त्या नियोजनाने रात्रीचा आता विश्राम करायचा आहे. पण उद्याचा जो प्रसंग आहे महाभयंकर प्रसंग आहे की नर्मदा परिक्रमेमध्ये शक्यतो मला तरी असे अनुभव आलेले आहेत माझ्या पतिदेवांना आणि मला की बसनी जाऊ, पायी पायी जाऊ. जेव्हा जेव्हा गेलो की या तटावर आलो म्हणजे अमरकंटकपासून पुढे निघालो तर ओंकारेश्वरपर्यंत एकदा तरी असा जीवघेणा प्रसंग येतो. असा अनुभव आम्हाला आलेला आहे. मग सगळ्यांच्या जीवनात सारखाच अनुभव असतो असं नाही आहे. पण आम्ही ज्यावेळी त्या रस्त्याने चालत होतो तर उद्याच्या प्रसंगामध्ये सुद्धा महाभयंकर प्रसंग, अगदी जीवघेणा प्रसंग आहे. म्हणून आजचा विश्राम याच ठिकाणी झाला. म्हणून इथेच थांबते. नर्मदे हर.